मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सन 2023ची 4082 घरांची लॉटरी झालेली आहे, त्याचा ताबा मिळालेला आहे. आणि आपण मागे बघतोय हा एक लिंक रोड येथील प्रकल्प आहे गोरेगाव, जे काही लिंक रोड क्रमांक 412 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी जी काही उपलब्ध करून देण्यात आली होती त्या घरांचा ताबा झालेला आहे. आता ताब्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अनेकांना घराचा ताबा मिळालेला आहे. पण नंतर एक दुसरा प्रश्न होता मित्रांनो की या घरांची लॉटरी पुन्हा कधी येणार आहे का, किंवा जे काही उरलेली शिल्लक घरे त्याची लॉटरी कधी येणार आहे का, किंवा आम्हाला लॉटरीमध्ये फॉर्म भरता आला नाही तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे का, असे अनेक कमेंट्स आले होते. आणि आज आपण याच माध्यमातून जे काही शिल्लक घरांची लॉटरी किंवा या घरांची लॉटरी येणार आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, मी जे सातत्यानं आपण अपडेट घेतोय म्हाडा संदर्भात किंवा शेड्यूल संदर्भात, तर जे काही सन 2023च्या लॉटरी शिल्लक घरे आहेत त्याची लॉटरी कधी येणार आहे हा अनेकदा प्रश्न केला जातोय. आणि याची माहिती दस्तूर आपल्या मुंबई मंडळाचे जे उपमुख्य अधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा याच्या संदर्भात बोललो, आणि त्यांनी सध्या सांगितलं की जे काही शिल्लक घरे आहेत त्याची सोडत एप्रिलमध्ये कुठेतरी काढण्याच्या सध्या तयारी आहे. आणि एकूण 700 ते 800 घरांची सोडत ही एप्रिल महिन्यामध्ये काढली जाणार आहे. आता एप्रिलमध्ये जी काही सोडत येईल मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आतापासून तयारी करणं आवश्यक आहे, कारण घरांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. हे एकंदरीत गोरेगाव येथील प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे. स्कीम कोड क्रमांक 412 PNAY हा प्रकल्प आहे. तर इथेच ही शिल्लक घरे, म्हणजे इथेच फक्त गोरेगावलाच नाही तर अंटाफिल, वडाळा, विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली अशा ठिकाणी ही शिल्लक घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो येथील घरे कशी आहेत, एकूण अंदाज कसा आहे. तुम्ही बाजूला पाहू शकता, मेट्रो स्टेशन इथून जवळच आहे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी खूप चांगली या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. आणि लिंक रोड हा प्रकल्प खूप हॉट डेस्टिनेशन आहे. टॉप मोस्ट प्रकल्प जो आहे तो लिंक रोड येथील प्रकल्प आहे, आणि म्हणून या प्रकल्पाकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. लवकरच त्याची लॉटरी जाहीर होते, ही नक्कीच ज्यांना घरी लागलेली नाहीत त्यांच्यासाठी खूप चांगली आनंदाची बातमी आहे. खुशखबर आहे की पुन्हा तुम्हाला नव्याने या ठिकाणी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. तर आम्ही वारंवार याच्या संदर्भात म्हाडातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय. जसे अपडेट आम्हाला मिळतील तसे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लवकरच मुंबई मंडळाच्या दुकानांची सोडत काढली जाणार आहे, आणि त्याही माध्यमातून आपल्याला कमर्शियल गाडी घेण्याची संधी नक्कीच उपलब्ध होणार आहे. चला तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. सांगितलं होतं की आपण ती घरं पाहणार आहोत कशी आहेत, कारण जी शिल्लक घरांची लॉटरी येणार आहे तीच घरे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे एक संपूर्ण पॅसेज मी तुम्हाला दाखवलेलं आहे, लिफ्ट दाखवलेली आहे, बाहेरचा एरिया दाखवलेला आहे, सराउंडिंग सगळं दाखवलेलं आहे. पण आता मात्र मी तुम्हाला प्रत्यक्ष घर कसं आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर आपण पाहूया आतमधलं घर नेमकं कसं आहे ते. कारण बऱ्याच लोकांची इच्छा होती की सर आम्हाला लॉटरीमध्ये घर मिळालं नाही बघायला, आम्हाला लॉटरीमध्ये फॉर्म भरता आला नाही, आम्हाला घर लागलं नाही, पुन्हा सोडत कधी येईल. तर पुन्हा सोडत आता जाहीर होणार आहे लवकरच एप्रिलमध्ये, आणि आपण याच घरासाठी आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे. एकंदरीत सगळं घर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या फिरून दाखवणार आहे. चला या.
मित्रांनो, आज आपण जे काही म्हाडाची अपकमिंग मुंबई मंडळाची लॉटरी आहे जी सन 2024 मध्ये काढली जाणार आहे त्याच्या संदर्भातले डिटेल पाहिलेले आहेत. आपण प्रकल्पाची व्हिजिट केलेली आहे आणि तेथील सॅम्पल फ्लॅट आपण पाहिलेला आहे. इतर ठिकाणी जे काही घरे उरलेली घरे आहेत, शिल्लक घरे आहेत, तेथे जाऊन आपण तेथील सॅम्पल फ्लॅट आणि तेथील माहिती आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.